सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसे। असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसे। तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसे। विठ्ठल समचरण दृष्टी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयदवलहासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विधान कृपादाने कथेचा अलंकापुरी रम्यं सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसे। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या पावन पवित्र केशव गोविंद भगवंताच्या पावन पवित्र दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्री हरिहर केशव गोविंद भगवान महात्म्य ग्रंथ पारायण आणि अशा प्रकारचा हा सोहळा या पंचक्रोशीतील असलेल्या सर्व गुरुजन मंडळींच्या असलेल्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने चालू आहे। वैराग्यमूर्ती हरिभक्तीपर्यंत दत्ताबुवा खानवेलकर, वैराग्यमूर्ती हरिभक्तीपर्यंत तात्या नाना पुजारी, वैराग्यमूर्ती हरिभक्तीपारायण माधवराव महाराज भगत, वैराग्यमूर्ती हरिभक्तपारायण रघुनाथ बाराहाते यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तीपारायण गुरुवर्य बाबानंद महाराज वीर महाराज यांच्या अधिपत्याखाली आणि हरिभक्तीपारायण भानुदास महाराज गाडे यांच्या सहकार्याने आणि तसेच या परिसरामध्ये असलेले सगळे जे काही गुणीजन मंडळी आहे, महाराज मंडळी आहे, परमार्थ क्षेत्रामध्ये असलेले जे उच्च अशा प्रकारचे अधिकारी मंडळी आहेत, त्यांच्या असलेल्या सहकार्याने आणि या देवस्थानचे असलेले जे विश्वस्त आहे यांच्या अथांग प्रयत्नाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल विठ्ठल येथे असलेले विश्वस्त सुद्धा खरे विश्वासपात्र आहेत पहा। कारण या देवस्थानचे अशा प्रकारचे हा जो विकास चालू आहे त्यामध्ये महत्वाचं जर कार्य असेल तर त्यांचं आहे आणि या परिसरही तशाच प्रकारचा आहे आणि हे व्हायलाच पाहिजे। कारण ही जी भूमी आहे ही भूमी काही सामान्य भूमी नाही महाराज। आपल्याला माहिती आहे, आपण सर्व जाणकार आहेत, आमच्यापेक्षा आपण या भूमीचे असलेले जाणकार आहात। विठ्ठल विठ्ठल
ही भूमी म्हणजे साक्षात भगवान श्री शंकर आणि पार्वती मातेची आवडती भूमी आहे, बरोबर आहे. या भूमीमध्ये भगवान शंकर पार्वती मातेला कित्येक वेळा काय केलं असेल, दिव्य अशा प्रकारचं ज्ञानामृत पाजलं असेल. आणि म्हणून या परिसरामध्ये जे येणारे महात्म्य आहेत ते देखील पहा. आज देखील जे नामामृत आपल्याला पाजत आहेत, नामामृत आपल्याला देत आहे, वीर महाराजांसारखे असतील, बाकीचे काही या परिसरामध्ये असलेले दिव्य संत महंत असतील. कारण या भूमीमध्ये आजपर्यंत न जाणे कित्येक हजारो लाखो साधक या भूमीमध्ये आले असतील, तपश्चर्या केली असेल, नामस्मरण केलं असेल, साधना केली असेल आणि त्या परम स्वरूपाला प्राप्त झाले असतील. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या भूमीमध्ये आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची शक्तिवर्धक त्या ठिकाणी असा भाव निर्माण होतो पहा. कारण भूमीचं महात्म्य असतं. काही ठिकाणी गेलं तर असं वाटतं की कीर्तन कसं करायचं, परंतु या ठिकाणी पाहिलं एवढी महाराज मंडळी आहे, सगळी गुणीजन मंडळी आहेत. हेच याचं प्रतीक आहे की ही भूमी कशी आहे, ही परमार्थिक क्षेत्राने परिपूर्ण अशा प्रकारची भूमी आहे. विठ्ठल. आध्यात्मिक शक्ती जी आहे ती आध्यात्मिक शक्ती इथे कणाकणामध्ये वास करते. मी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो, दर्शन घेतलं, पाहिलं, सगळं महात्म्य वाचलं महाराज. आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण जेव्हा हे महात्म्य वाचलं त्यावेळेस विचार केला, आतापर्यंत एवढे भागवत वाचले, एवढ्या भागवत कथा ऐकल्या, आळंदीमध्ये एवढं मोठ्या प्रकारचं संत महात्म्याचं श्रवण केलं, पण आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचं दिव्य स्थान आहे हे केव्हा माहीत झालं, ज्यावेळेस या भूमीवर आलो त्यावेळेस. विठ्ठल. भागवतामध्ये फक्त वर्णन येतं समुद्र मंथनाचं. त्या ठिकाणी मंथन केलं, भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार घेतला आणि मोहिनी अवताराने भगवान शंकराला मोहिनी घातली, इथपर्यंतचा भाग भागवतात येतो. पण त्यानंतर भगवान शंकर कुठे गेले, ते कुठे जाऊन राहिले, त्यांनी काय केलं, ते या ठिकाणानंतर या ठिकाणावर आलो आणि त्यावेळेस माहिती झालं. विठ्ठल. म्हणून वर्णन येतं. आणि तेव्हापासून जिथं जिथं कार्यक्रम होईल, जेव्हा जेव्हा भागवत होईल ना, जिथं जिथं सत्संग असेल, भागवत असेल, कीर्तन असेल, तिथे या ठिकाणचं महत्व सांगितलं. एकदा तरी जाऊन या केशव गोविंद भगवंताचं दर्शन घेऊन या, त्यावेळेस लक्षात येईल इथे अशा प्रकारची जी आध्यात्मिक शक्ती आहे ती सामान्य शक्ती नाही. इथं आल्यानंतर लगेच काय होतं तर एक वेगळ्या प्रकारची शांती अंतःकरणाला समाधान देऊन जाते. विठ्ठल. ज्या वेळेस भगवान परमात्मा या ठिकाणी आले, जे कुठे येऊन बसलेले आहेत तर विराजमान झाले, तर या बेलवनामध्ये आले. अनेक वनांचं वर्णन आपल्याला पुराणामध्ये सापडतं. अनेक वन आहेत, पण भगवान शंकरांचं आवडतं असलेलं जर वन असेल तर कोणतं बेलवन आहे. जेव्हा जेव्हा पार्वती माता काही प्रश्न विचारायचे, भगवान मला अशा प्रकारचा आध्यात्मिक ज्ञानाविषयी काही प्रश्न आहे, तुम्ही मला उत्तर द्या, त्यावेळेस भगवान शंकर सांगायचे, चला आपण जाऊ कुठे, बेलवनामध्ये, बिल्व तीर्थामध्ये जाऊ. आणि इथे यायचे आणि साक्षात भगवान शंकर पार्वती मातेच्या असलेल्या ज्या प्रश्नांचं काय करायचे, समाधान करायचे. अनेक प्रश्न असतील आणि ते प्रश्न काय आपल्यासारखे होते का, आध्यात्मिक प्रश्न होते. अध्यात्म विद्या जी होती ती अध्यात्म विद्येचा जो प्रवाह निर्माण झाला तो या ठिकाणाहून निर्माण झालेला आहे. विठ्ठल. म्हणून या भूमीमध्ये जन्माला येणारे जे आहेत, या भूमीमध्ये येऊन बसणारे जे आहेत, या भूमीमध्ये सेवा करणारे जे आहेत, ते सामान्य असू शकत नाही. हे सामान्य असू शकत नाही, कारण ही भूमीच एवढी पवित्र झालेली आहे. भगवान शंकराच्या आणि पार्वती मातेच्या असलेल्या स्पर्शाने ही भूमी कशी झालेली आहे, पावन पवित्र झालेली आहे. म्हणून अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे. नंतर भगवान परमात्मा आले, पार्वती माता आल्या, वीर भगवंत आले, वीर साहेब आले आणि या ठिकाणी येऊन काय केलं, भगवान ध्यानस्थ बसलेले आहेत. भगवंत ध्यानस्थ, ध्यान करणारी जर देवता कोण असेल तर भगवान शंकर आहे. आपण कुठेही जातो, भगवंताचं मंदिर, शंकराचं मंदिर कुठं असतं, एक तर नदीच्या किनारी असतं किंवा गावाच्या
बाहेर. दुसरे मंदिर आपण पाहिले तर गर्दीमध्ये असतात, परंतु भगवान शंकर अशी देवता आहे त्यांना या लोकांपासून दूर आवडत असतं बा. आणि दूरवर राहून काय करतात? चिंतन करतात, नामस्मरण करतात आणि सतत ध्यानस्थ युगाची युग ध्यान करणारे देवता म्हणजे कोण आहे? भगवान शंकर आहे. आणि या भूमीवर येतात, या भूमीवर या असलेल्या गुफेमध्ये काय करतात? हजारो नाही लाखो वर्षे तिथे येऊन ध्यान साधना करतात, नामस्मरण करतात. म्हणून असं वाटतं की या भूमीमध्ये येणारे साधक हे जे ध्यान करतात ना, यांना जो ध्यानाची परंपरा प्राप्त झाली, यांना जे नामस्मरण प्राप्त झालं, ही जी ध्यानाची असलेली जी दीक्षा प्राप्त झाली, याचं कारण भगवान शंकरांनी येथे केलेलं ध्यान आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर ज्यावेळेस बसलेले आहेत, पार्वती माता विचार करतात, भगवंत कुठे गेले? भगवंत कुठे गेले? शोध घ्यावा लागेल ना. सगळीकडे पाहिलं, ज्यांचे जेवढे जेवढे ठिकाणं होते तेवढे पाहिले, नाही सापडले भगवान. आणि त्यावेळेस भगवान पार्वती मातेनं शिवगणांना पाठवलं. शिवगण आले, त्यांनी पाहिलं भगवान शंकर काय करत आहेत? ध्यानस्थ बसलेले आहेत. कोणी जर नामस्मरण करत असेल ना, आपल्याला सवय असते, एखादा हरिपाठ करतोय, नामस्मरण करतोय, जपमाळा करते, आणि आपण त्याला जर उठवलं तर काय होतं माहिती आहे ना? आपल्याला दोष लागत असतो, दोष लागत असतो. एखादं नामस्मरण करतो, एखादं त्या भक्तीमध्ये तल्लीन झालं, एखादं वाचनामध्ये मग्न झालेलं आहे, आणि आपण जर त्याला म्हटलं चला आपल्याला कोणत्याही निमित्ताने जरी त्याला उठवलं तर काय लागेल? दोष लागत असतो. म्हणून उठवायचं नसतं. भगवान शंकराचे दूत आले, पाहतात भगवान तर समाधीमध्ये आहेत. काय करावं? आपणही नामस्मरण करावं. हा आदर्श भगवान शंकर. भगवान शंकर काय सांगतात? श्रावण महिन्यामध्ये यात्रा भरते, उत्सव होतो, अभिषेक होतो, बरोबर आहे. पण भगवान शंकराची इच्छा आहे की प्रत्येक जो साधक आहे, प्रत्येक जो जीव आहे, त्याने काय करावं? तर आपल्या आत्मस्वरूपाचं ध्यान करावं. विठ्ठल विठ्ठल आपण जातो, अभिषेक करतो, दर्शन घेतो, सगळे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो, बरोबर, चांगली गोष्ट आहे. पण त्याबरोबर एक केलं पाहिजे. जे भगवान शंकर करतात ते आपण कधी केलं का? जे भगवान शंकर करतात, त्याची साधना करतात, त्याचा आपण कधी विचार केला का? आपण कधी नाम साधना केलं का? आपण कधी इथे येऊन एकत्र एकाग्र होऊन डोळे झाकून बसलो का? जर असं जर बसत असलो तर समजावं की भगवंताची खरी आपल्यावर कृपा आहे. कारण हे जे ठिकाणं असतात ना, या ठिकाणावर अशा प्रकारचं साधन घडलं पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. मी त्यावेळेस आलो, विचार केला इथं काय केलं पाहिजे? एखादं 10-20 दिवसाचं अनुष्ठान केलं पाहिजे, अशी इच्छा माझी झाली होती. भगवंताला वाटलं असं अनुष्ठान होईल तेव्हा होईल, पण इथं थोडंसं नामस्मरण तरी करून घेऊ. म्हणून भगवंताने आज या ठिकाणी मला प्रेरणा दिली असेल, आणि या विश्वस्त मंडळाला, या नियोजक मंडळाला प्रेरणा दिली असेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या वेळेस भगवान परमात्मा मोहिनी भगवंताचं दर्शन घेऊन मोहित झाले, इथे येऊन तपश्चर्या केली, पार्वती मातेने शिवगणाला पाठवलं, सापडले नाहीत. शिवगणही इथेच येऊन बसले, तेही ध्यानस्थ बसले. त्यावेळेस काय झालं? पार्वती माता स्वतः ब्रह्मदेवाला, भगवान ब्रह्मदेवाला आणि भगवान नारायणांना, विष्णूंना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्यानंतर सांगितलं, भगवान महादेवांना उठवण्याचा प्रयत्न केला. भगवान सांगतात नाही, माझ्याकडून अपराध घडला. कोण सांगतंय? भगवान महादेवासारखे असलेले एवढी त्यांची व्यापकता आहे, ते सांगतात की मला भक्ती मार्गामध्ये, माझ्या साधना मार्गामध्ये अपराध घडला. मग याचा अर्थ काय? आपण परमार्थ करत असताना आपले दोष पाहिले पाहिजे. आपण काय करतो? परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहतो. आपला परमार्थ का सिद्धीला जात नाही याचा कधी विचार केला आपण? आपण दुसऱ्याचे दोष पाहिले की आपल्या परमार्थाचं काय झालं? आपला परमार्थ अधोगतीला जात. दुसऱ्याचे दोष पाहिले की परमार्थात अधोगती होते, आणि आपल्या स्वतःचे दोष पाहिले की परमार्थात प्रगती होत असते. विठ्ठल म्हणून जे सगळे संत आहेत ते सगळे संत दुसऱ्याचे दोष पाहत नाही, उलट सांगतात कोणाचे दोष पाहू नका, कोणाचे गुणही पाहू नका, पाहायचे असेल तर आपले दोष पहा. गुण दोष याती, गुण दोष याती, गुण दोष याती, न विचारी काही, गुण दोष याती,
गेला पायी आपोलिया 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 गुण दोष याती गुण दोष याती गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती गुण दोष याती गुण दोष याती न विचारी दोष याती गुण दोष याती गुण दोष याती न विचारी काय दोष याती गुण दोष याती गुण दोष याती न विचारी गुण दोष याती न विचारी काही. भगवान परमात्म्याचे संत सांगतात की आम्ही गुणही पाहत नाही आणि दोषही पाहत नाही. का? गुण जर पाहायला गेलं तरी आम्हाला दोष लागतो. काय दोष लागतो? एखाद्याचं गुण पाहिले आपण, एखाद्याचं वर्णन केला, अमुक अमुक 10 माणसं बसलेली आहेत आणि 10 व्यक्तीपैकी एकाचं जर आपण वर्णन केलं, हा फार चांगला आहे, हा फार गुणी आहे, हा फार मोठा भक्त आहे, तर संत सांगतात बाकीच्या 9 जणांची आपोआप काय होते? अवेलना होते. बरोबर म्हणता भले अनिका सहजेचे अनिका सहजेचे दिले अनिका सहजेचे एका मनता भले अनिका सहजचे निंदिले अनिका सहजचे निंदिले अनिका सहजचे एका म्हणता भले अनिका सहजेचे निंदिले अनिका सहजेचे निंदिले अनिका सहजेचे निंदिले एका मनता भले अनिका सहजचे निंदिले अनिका सहजचे निंदिले अनिका सहजचे एका म्हणता भले अनेक सहज निंदी, दुसऱ्याची आपोआप निंदा होते. म्हणून संत सांगतात कोणाचे गुणही आम्ही पाहत नाही आणि कोणाचे दोषही पाहत नाही. म्हणून गुण पाहायचे असेल कोणाचे पाहायचे? त्या एका परमात्म्याचे गुण पाहायचे. आणि दोष पाहायचे असेल तर आपल्या स्वतःचे दोष पाहायचे. अशा प्रकारे भगवान शंकर सांगतात नाही माझ्याकडून अपराध घडला. त्यावेळेस भगवान परमात्मा हसायला लागले. सांगितलं हे भगवंता तुम्ही कोणते, तुम्हाला अपराध नाही घडला, ही जी माया आहे माझी माया आहे ना, त्या मायेने तुम्हाला काय केलं? आच्छादित केलं होतं. माझी माया आहे. सगळ्या जगाला नाचवणारी कोण आहे? भगवंताची माया आहे. पहा, सगळ्यांना नाचवणारी भगवंताची माया आहे. कोणाला सोडत नाही, सगळ्याला नाचवते. सगळ्याला त्यामध्ये जो या मायेच्या पलीकडे गेला त्याला काय करावं लागेल? जो भगवंताला शरण गेला त्याला मात्र माया काही करत नाही. जो भगवंताची शरणागती, ज्याने भगवंताची शरणागती स्वीकारली त्याला माया काही करत नाही. म्हणून भगवंताला शरण जायचंय. आणि त्यावेळेस भगवान शंकर सांगायला लागले. आणि असे सांगत असताना भगवंताने काय केलं? भगवंताने पुन्हा मोहिनी रूप धारण केलं आणि याच ठिकाणी भगवान शंकरांना काय केलं? मोहिनी रूपाचं दर्शन दिलं. विठ्ठल विठ्ठल मग पहा हे तीर्थ किती पवित्र असेल. इथेच बिल्व तीर्थ मातेसाठी, मातेला तहान लागली. भगवान शंकर पार्वती मातेचा संवाद चालू आहे. तहान लागली आणि तहान भागवण्याकरता भगवंताने बिल्व पत्र घेतलं, जमिनीवर टाकलं आणि तिथं तीर्थ झालं. म्हणून ते कोणतं तीर्थ आहे? बिल्व तीर्थ आहे. आणि अशा प्रकारचं, म्हणून या तीर्थामध्ये या ठिकाणी केलेलं नामस्मरण अनंत पटीने फलदायी होत असतं. या ठिकाणी एकदा जरी नामस्मरण केलं तर त्याचं फळ आपल्याला किती पटीने मिळेल? अनंत पटीने मिळेल. कारण हे जे असे जे काही तीर्थ आहे या भूवर्षामध्ये, भारतवर्षामध्ये, भूलोकामध्ये जे काही पवित्र असलेले जे तीर्थ आहेत ना, त्या तीर्थापैकी असलेलं हे एक तीर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बरं झालं आज पहिल्या दिवसाची सेवा मिळाली. तुम्ही म्हणता पहिल्या दिवशी काय असतं? पहिल्या दिवशी नियम सांगितले जातात. पहिल्या दिवशी सांगितलं जातं 7 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं, किती करायचं, कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त साधना करता येईल, जास्तीत जास्त श्रवण करता येईल, जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल, हे कधी सांगितलं जातं? पहिल्या दिवशी. जर तुम्ही शेवटच्या दिवशी बोलवलं असतं
आणि मग मी सांगितलं असतं 7 दिवसामध्ये असं करा तसं करा, काही उपयोग झाला असता का? झाला असता का? नाही झालं. म्हणून आज सेवा मिळाली हेही त्या ठिकाणी भाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगाच्या कल्याणासाठी सतत धडपडणारे जे संत आहेत, ते जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचं 4 चरणाचा अभंग. आणि या अभंगामध्ये महाराजांनी काय सांगितलं की या भूलोकामध्ये आल्यानंतर परमात्मा प्राप्तीचे जे काही साधनं आहेत, त्या साधनापैकी कोणतं साधन सगळ्यांना योग्य आहे आणि कोणतं साधन केल्याने समाधान प्राप्त होते, आणि त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. विठ्ठल कारण मनुष्याला पाहिजे आहे समाधान. प्रत्येक जण कशासाठी प्रयत्न करतोय? आता विचार करा, आपण या ठिकाणी येऊन बसलो, सगळे टाळकरी मंडळी आले, सगळे काही आलो का? कारण आपल्याला येथे आल्यानंतर समाधान प्राप्त होतं. परमार्थामध्ये जे समाधान आहे ना, परमार्थामध्ये साधन जे आहे, परमार्थ ही साधनच समाधान प्राप्तीचं साधन आहे. कशाचं साधन आहे? समाधान प्राप्त होतं, शांती प्राप्त होते आणि परमानंदाची स्थिती प्राप्त होते. विठ्ठल म्हणून परमार्थ करत आहे. परमार्थाचं जे फळ आहे ते म्हणजे परमानंदाची प्राप्ती आहे. मग परमार्थाच्या दृष्टीने परमार्थाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला कधी कधी संतांना शरण जावं लागतं. कारण आपल्याला समजत नाही परमार्थ कसा करायचा, परमार्थ कसा केला पाहिजे, परमार्थाचं जे फल आहे ते कसं प्राप्त करायचं. कारण मनुष्य देह कसा आहे? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय. एकदम छोटस असलेलं मनुष्य देह जर ब्रह्मदेवाच्या देवी देवतांच्या जर वयाच्या बरोबरी आपले केले तर आपलं वय किती आहे? आपलं आयुष्य किती आहे? त्यांच्या तुलनेत आपलं आयुष्य किती आहे? एक क्षण भंगूर सुद्धा नाही. पहा, जसं आपल्या एका दिवसामध्ये हे सूक्ष्म जे जीव आहेत ना, ते अनेक वेळा निर्माण होतात आणि अनेक वेळा मरतात. आपल्या एका महिन्यामध्ये मच्छर असतील, बारीक बारीक जीव जंतू असतील, हे काय होतात? अनेक वेळा मरतात, अनेक वेळा निर्माण होतात. तसं आपण देखील या ब्रह्मादिकांच्या पुढे काय आहोत? इंद्रादिकांच्या पुढे आपलं सुद्धा आयुष्य असं थोडस आहे. म्हणून या थोड्याशा मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय? तर जो आपलं मूळ आहे, ज्याच्यापासून आपण आलेलो आहोत, ज्याच्यापासून आपण निर्माण झालो, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. विठ्ठल म्हणजे आपला प्रवास कुठून सुरू झाला, आपण कुठे जाणार आहोत. आता गंगामाई प्रगट झाली, प्रवरामाई प्रगट झाले. आपल्याला माहिती प्रवरामाईचा उगम अमृतवाहिनी प्रवरामाई म्हटलं जातं. अमृतवाहिनी आहे. परंतु जसं प्रवरामाईचा उगम झाला, प्रवरामाई कुठपर्यंत वाहत राहणार आहे? जोपर्यंत गोदामाईला मिळत नाही तोपर्यंत. मग गोदामाई कुठपर्यंत वाहणार आहे? जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. म्हणजे तिथपर्यंतचा प्रवास त्यांचा आहे. तसं आपलं सुद्धा तसंच आहे. आपण जन्माला आलो, आपला जन्म झाला, आपण काय झालो? परमात्म्याच्या अंशापासून बाजूला झालो. पण जोपर्यंत आपण पुन्हा परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत आपला प्रवास संपत नाही. विठ्ठल मग परमात्म्यापर्यंत जायचं कसं? परमात्म्यापर्यंत जाऊन कसं पोहोचायचं हे सांगण्यासाठी काय आहे? परमार्थ आहे. म्हणून परमार्थाकडे याच दृष्टीने पाहावं. परमार्थ ही जी साधना आहे ही परमानंद प्राप्त करून देण्याची साधना आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की हे जे लोक आहेत, या मनुष्य देहाला प्राप्त झालेले जे जीव आहे, त्यांना काय प्राप्त व्हावं वाटतं? प्रत्येकाला वाटतं आनंद प्राप्त व्हावा, प्रत्येकाला वाटतं समाधान प्राप्त व्हावं. काही तर आपल्या मुलांचं नाव ठेवतात समाधान, बरोबर आहे की नाही? समाधान नाव ठेवतात, पण समाधान मिळतं का? त्याच्या आई वडिलाला जाऊन विचारा की बाबा, तुम्ही तुमच्या मुलाचं नाव समाधान ठेवलं, तुम्हाला किती समाधान मिळालं? ते म्हणतात महाराज की आम्हाला समाधान तर नाही मिळालं, पण सगळीकडे काय आहे? फक्त नाव ठेवल्याने होत नाही. काही आपल्या घराचं नाव ठेवतात, शांती सदन ठेवतात की नाही, आनंद विहार ठेवतात ना,
पण त्या घरामध्ये आनंद असतो का? किती आनंद असतो? त्या घरामध्ये राहणारे इतके शांत असतात, इतके शांत असतात, काय सांगू तुम्हाला. शेजारी पाजारी जे आहेत ना, ते आपले बंगले निम्म्या किमतीत विकून निघून जातात. विठ्ठल 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 नाव ठेवलं शांती सदन, शांती मिळाली का? नाही. पण शांतीसारखं तर सुख दुसरं काहीच नाही. शांती परते नाही सुख येर अवघेची. मग शांतीसारखं सुख नाही, शांतीसारखं काय नाही, परमानंद प्राप्त होणार नाही. त्याच्याशिवाय दुसरं काहीच जे प्राप्त व्हायचंय, जे पूर्णत्व प्राप्त करून देतं, ते समाधानाशिवाय दुसरं नाही. म्हणून त्या ठिकाणी समाधान प्रत्येकाला पाहिजे. मग समाधान प्रत्येकाला पाहिजे. प्रयत्न करतात की नाही? सगळेजण उठतात, पहाटे उठतात, व्यापार करतात, आपापला उद्योग करतात, पैसा कमवतात. कशासाठी? त्यांना प्रत्येकाला वाटते आपल्याला समाधान मिळावं, प्रत्येकाला वाटते आपल्याला आनंद मिळावा. प्रत्येक जण धडपड करतोय. प्रत्येक जण जन्म झाल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत जी धडपड करतोय ना, ती कशासाठी करतोय? समाधानासाठी. तुम्ही सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता तिच्या चिन पावला, माया वेठीला जीव माझा, माया वेठीला जीव माझा, माया वेठीला जीव माझा, माया वेठीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव. प्रत्येकाचा हा अनुभव आहे. सुखासाठी तळमळ केली पण सुख मिळालं नाही. प्रत्येकाचा अनुभव. एखाद्याला आपण वयोवृद्ध झालेले बाबा आहे, भेटायला गेलो, बाबांना विचारलं, बाबा तुमच्या जीवनाचं सार सांगा, तुमच्या जीवनाचं तात्पर्य सांगा, तुम्ही कसे जगले, काय प्राप्त केलं? त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही जेवढं सगळं प्राप्त केलं, सगळं काही 2 एकर जमीन होती, 200 एकर केली. विहिरीचं 200 एकरामध्ये 50 विहिरी, पाईपलाईन आहे, सगळं आहे. 5 मुलांना 6 बंगले आहेत. तुम्ही म्हणता 6 आकाशाला? एखाद्याने जरी मुलांना नाही सांभाळलं, एकाने पण, बाबा हुशार आहेत. ते सांगतात आम्ही 6 बंगले रचना केली, नाही कोणी सांभाळलं तर आमचा बंगला. एवढी तयारी केली, पण तरी सांगतात आम्हाला समाधान मिळ. आता एवढं मिळाल्यानंतर मिळायला पाहिजेत ना, मिळायला पाहिजेत की नाही? एवढं सगळं केलं, कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, सगळं काही केलं, मग समाधान मिळावं की नाही? नाही मिळत. का? कारण त्यामध्ये समाधान नाही. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. जो दुःख रूप संसार आहे त्यामध्ये आपण काय करतो? त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, म्हणून सुख मिळत नाही. म्हणजे ज्या दुकानात सुख आहे तिथं आपण जात नाही, आणि जिथे सुख नाही तिथे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आता आपल्याला आवश्यकता आहे कशाची? आपल्याला 1 किलो शेंगदाणे पाहिजे. मग 1 किलो शेंगदाणे पाहिजेत. सांगितलं एकाला, जा रे बाबा 1 किलो शेंगदाणे आण.
तो गेला आणि तिथे त्याला अलीकडे दुकान लागलं फर्निचरचं. विचारलं, बाबा 1 किलो शेंगदाणे द्या शेठजी, मला 1 किलो शेंगदाणे द्या. ते म्हणतील येडं झालं की काय, गोळ्या बिळ्या आहे ना बाबा बरोबर तुझ्या, असं म्हणतील की नाही. मग तसं पुढच्या दुकानात गेला. पुढे होतं कपड्याचं दुकान, चांगले चांगले उंची पोशाख, पार 2000 रुपये मीटर पासून कपडे होते. विचारलं शेंगदाणे द्या, सांगितलं इथं शेंगदाणे मिळत नाही. नंतर गेला भांड्याच्या दुकानामध्ये, भांड्याच्या दुकानात पाहिलं मिळतील का शेंगदाणे. मग शेंगदाणे प्राप्त करून घ्यायचे असेल तर कुठं जावं लागल, किराणा दुकानात. मग आपल्याला एवढं समजतंय तर शेंगदाणे, एवढेसे शेंगदाणे फक्त किराणा दुकानात मिळतील. तसंच हे जे सुख प्राप्त करून घ्यायचंय आपण शोधतो दुःखाकडे. संतांनी सांगितलं सगळं दुःखरूप आहे, माया आहे. या मायेमध्ये काय नाही, सुख नाही. माया म्हणजे काय, माया शब्दाचाच अर्थ आहे माया, जी नाही पण दिसते ती माया. मग आनंद कुठं आहे, सुख कुठं आहे, सुख आहे परमात्म्याकडे. दोन भाग आहेत, एक आहे परमात्मा, दुसरी आहे माया. म्हणजे जो परमात्मा आहे ना तो सगळ्या ठिकाणी आहे पण दिसून येत नाही, कारण त्यावर मायेचं आवरण आहे. आणि जी माया आहे ती दिसते. मग आपण परमात्म्याकडे जातो की मायेकडे जातो, आपण सगळे मायाच पाहतो, मायेमध्येच अडकतो, मायेमध्येच सुखाला शोधतो, परमात्म्यामध्ये सुखाला शोधण्याचा प्रयत्न करत नाही. मग तसं होतं जसं एखादी कोळशाची खाणं असावं आणि कोळशाच्या खाणीमधून आपल्याला जाण्याची वेळ यावी आणि आपले कपडे बाहेर गेल्यानंतर एकदम पांढरे शुभ्र राहतील का, इकडं नाही पण आमच्या महाराज मंडळीचे ऐक राहतील का, कुठेतरी काहीतरी काळं पडेल. जसं आपण जेजुरीला गेलो, जेजुरीला गेले असतील सगळेजण, जावं लागत, कुलदैवत आहे. गेलो जेजुरीला, काही केलं नाही आपण, नुसतं जाऊन आलो तरी येताना आपले कपडे काय होऊन जातात, पिवळे होऊन जातात. तशी गोष्ट आहे या संसारामध्ये, या मायेमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी दुःख प्राप्त होतं. म्हणून या दुःखापासून वाचण्यासाठी संतांनी काय केला, प्रयत्न केलेला. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक संत जो प्रयत्न करतात या मायेतून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात. शुकदेव महाराजांसारखे आले या भूलोकावर, जन्मच घेईना, 12 वर्ष राहिले मातेच्या गर्भामध्ये. व्यास महर्षी सांगतात, बाळा अरे तुला जन्म घ्यायचा नाही का, तू तर जगाच्या कल्याणासाठी आलेला आहे, तुला तर जगाचं कल्याण करायचंय, जगामध्ये भगवंताचा नामाचा प्रचार करायचा आहे. शुकदेवाने सांगितलं, नाही बाबा, जोपर्यंत भगवान परमात्मा येत नाही आणि भगवान परमात्मा मला सांगत नाही ना की माझी माया काही करणार नाही, तोपर्यंत मी जन्म घेणार. 12 वर्ष राहिले गर्भामध्ये. मग भगवान परमात्मा आले. भगवान परमात्म्याने विचारलं, काय का जन्म घेत नाही. सांगितलं, भगवान तुमची माया फार दुस्तर आहे, ब्रह्मादिकाला सोडत नाही, भगवान शंकराला सोडत नाही, नारदांना सोडलं नाही, तर माझी काय स्थिती आहे. भगवंताने सांगितलं, माझी माया तुला काहीही करणार नाही. आणि त्यावेळी शुकदेव महाराजांनी जन्म घेतला आणि जन्म घेताच कुठे निघून गेले, जंगलामध्ये निघून गेले. जन्म होतात असे एकच महात्मा या भूलोकावर आहे की जन्म झाल्याबरोबर निघून गेले. तुम्ही म्हणता बाकीचे काही महात्मे नव्हते का, बाकीचे होते, पण त्यांना समजायला लागल्यावर 2 वर्षाचे झाले, 5 वर्षाचे झाले, 10 वर्षाचे झाले, तेव्हा त्यांनी घर सोडलं. पण शुकदेव महाराजांची स्थिती अशी की जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर काय झाले, जंगलामध्ये निघून गेले. विठ्ठल म्हणून ही जी माया आहे, या मायेतून तरण्यासाठी उपाय काय असेल तर तो आहे परमात्म्याला शरण जाणं. मग परमात्म्याला शरण गेलं तर माया काय होते, माया काही करत नाही. पण परमात्म्याला शरण जायचं कसं, मग त्यासाठी कोण पाहिजे, संत पाहिजे, शास्त्र पाहिजे. कारण आपण आपल्या मार्गाने गेलो, आपल्या मनाने गेलो तर निश्चित काय होऊ चुकल्याशिवाय राहणार नाही. जसं मैयाच्या परिक्रमेला आपण गेलो आणि विचार केला, आता आपण कोणाला विचारणार नाही, बोलणार नाही, मौन धारण करू आणि परिक्रमा करायला लागलो, जंगलाचा मार्ग लागला. मग जर आपण मार्ग विचारला नाही, कोणता मार्ग आहे परिक्रमेचा मार्ग, काही कुठे बोर्ड नाही, कुठे बाण केलेले नाही, काहीच नसलं आणि तिथं जर पाहिलं तर आपण विचारलं नाही, 4 रस्ते आहेत, एका रस्त्याने आपण निघून गेलो
आणि जर चुकलो तर निश्चितच चुकणार आहे, म्हणून कोणाला तरी विचारावं लागतं, तिथं विचारावं लागतं, बाबाजी कोणसा मार्ग आहे परिक्रमा का? ते सांगतात सीधे सीधे जाओ, इधर जाओ असं सांगत असतात. तसं याचा अर्थ आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा कोण पाहिजे? मार्गदर्शन पाहिजे. आणि म्हणून संत आपल्याला काय करतात तर या परमार्थामध्ये मार्गदर्शन करत असतात. म्हणून असे परमार्थ प्रेमी काही साधक जसं या परिसरामध्ये आहेत असेच गेलेले आहेत. महाराजांचं काय चालू? भगवंताचं भजन पहा. महाराज काय आपल्यासारखे नव्हते, सतत नामस्मरण. उठलं की काय करायचं? भंडारे डोंगरावर जायचं, देहूतून भंडारे डोंगरावर जायचं, घोरड्याच्या डोंगरावर जायचं आणि नामस्मरण करायचं. अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण, असं त्यांचं जीवन झालं. पहा, खंडेच होईना, एक क्षण सुद्धा विसरणा पण परमात्म्याचं चिंतनाशिवाय राहीना. आणि असेच त्यावेळेस साधक मंडळी विचारायचे, महाराजांकडे तर काही नाही. एवढे महाराज आनंदी असायचे ना, रस्त्याने चालले ना तर त्यांचं असं प्रसन्न चित्त होऊन चालायचे, कारण भगवंतामध्ये मग्न होते, भगवत चिंतनामध्ये मग्न होते. आणि एक विषय सांगू, जो खरा परमार्थ करतो, ज्याच्या अंतकरणामध्ये परमार्थ मुरला ना, तो कधी दुःखी दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्याने नाम साधना केली, जो नियमाने भजन करतो, नियमाने ध्यान करतो, नियमाने नाम चिंतन करतो, त्याला कधी दुःख होत नाही. त्याला कधी जरी दुःख झालं ना तर जसं पाण्यामध्ये आपण दगड टाकला, लाट तयार होते पुन्हा विसरून जाते, त्या विरून जाते, तसं त्याचं दुःख असतं. पण संसारी जे परमार्थ करत नाही, काही बुद्धिजीवी लोक म्हणत असतात, कशाला महाराज परमार्थ करायचा, कशाला एवढा खर्च करायचा, कशाला एवढं त्या ठिकाणी कुटाने करायचे. त्यांना नाही लक्षात येत. पण संसारी जीवाचे कसं असतं, जसं त्या दगडावर ओढलेल्या रेषा लवकर पुसतात का? दगडावर जर एखादं नाव कोरलं, किती हजारो वर्ष तसंच राहत असतं, ते पुसत नाही. पण पाण्यामध्ये केलेली जी रेषा आहे ती त्वरित त्या ठिकाणी होते. त्याप्रमाणे जो परमार्थ करतो त्याच्या चित्ताला विक्षेप होत नाही असं नाही, होतो. आघात येतात, संकट येतात, प्रसंग येतात, पण जास्त काळ टिकत नाही. विठ्ठल 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 महाराज निघालेले आहेत. निघाल्यानंतर त्यांच्या चित्तावरची प्रसन्नता पाहून लोकांना वाटायचं, महाराज नेमकं काय करत असतील बरं. त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे धन नाही, त्यांच्याकडे संपत्ती नाही, त्यांच्याकडे काय नाही, कोणतीही वस्तू ज्याला आपण सुखाचं साधन म्हणतो ते साधन काही होते का तुकोबारायांकडे? अजिबात नव्हते. महाराज गाडी होती का? आत्ताचे कीर्तनकार गाडीत बसून येतात, कीर्तन करतात, पुन्हा जातात. तुकोबारायांकडे होती का गाडी? बैलगाडी सुद्धा नव्हती. पैपई जात असतील आणि कीर्तन करत असतील आणि पुन्हा तशाच अंधारामध्ये तसंच त्या ठिकाणी पायपाई येत असतील. पायामध्ये चप्पल असेल की ही आपल्याला सांगता येत नाही. काय एवढंच त्या ठिकाणी साधनाची कमतरता. मग एवढे साधन काहीच नसताना देखील तुकोबराय एवढे आनंदी का होते, एवढे समाधानी का होते? काही मंडळी, परमार्थ मंडळी एकत्र आली, विचारलं नाही, आपल्याला विचारलं पाहिजेत ना. संत आहेत, महंत आहेत, त्यांच्याकडे आपल्याला मार्गदर्शन विचारलं पाहिजे. आलेले आहेत. महाराजांना एक दिवस गाठलं, सांगितलं, महाराज आमचं काही प्रश्न उत्तर आहेत, आमच्या प्रश्नाचं उत्तर देतान का? महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही भंडारा डोंगरावर या, तिथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ. सगळे गेले. सगळ्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी चालण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता, दगड धोंडे, आणि त्याला ओलांडून जावं लागत होतं. आणि महाराज एक दिवस नाही, दररोज त्या ठिकाणी जात होते. दररोज सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, असं त्यांचं दिनक्रम चालू होता. मंडळी गेले, विचारलं, महाराज सांगा ना आम्हाला की तुम्ही एवढे आनंदी आहात, एवढे समाधानी आहात, आमच्याकडे तर सगळं आहे, शेती आहे, बाडी आहे, धन आहे, पैसा आहे, छत्रपतीने दिलेले आमच्याकडे धन संपत्ती आहे, तुम्ही तर ती सुद्धा घेतली नाही. छत्रपतींनी जो नजराना पाठवला तो सुद्धा तुम्ही पाठीमागे पाठवून दिला. पत्नीलाही काही नाही, आणि असे मुलं बाळांना खाण्यासाठी नाही, अशी स्थिती तुमची, तरी तुम्ही एवढे समाधानी कस काय? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, त्याचं एक रहस्य आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये एक साधन स्वीकारलेलं आहे, ते साधनच आम्ही करत आलो आणि इथून पुढे सुद्धा तेच साधन करणार, आणि त्या साधनामुळे आज आम्हाला अशा प्रकारचं समाधान आहे. हे अभंगाच्या पहिल्या चरणात.
सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। महाराज सांगतात की ते जे साधन आहे ते कोणतं साधन आहे तर ते नाम घोष आहे, नाम साधन आहे। आम्ही सतत काय करतो, नामस्मरण करतो, म्हणून आम्ही अशा प्रकारचे आनंदी आहोत। नाम साधन करायचे महाराज, म्हणून जो नाम साधन करतो ना तोच खरा त्या ठिकाणी जीवन जगत असतो। बाकीचं तर काय आहे, कारण भगवंताने जीवन दिलं, भगवंताने मनुष्य देह दिला, तुम्ही नामस्मरण केलं, परमार्थ केला तरी आयुष्य सरतच चाललंय, बरोबर आहे की नाही? आणि परमार्थ नाही केला तरी आयुष्य संपणारच आहे, एक दिवस आयुष्य तर संपणारच आहे। पण आपल्याला जीवनामध्ये कोणतं गाठोडं जमा करायचंय, कोणतं गाठोडं जमा करायचं हे आपल्यावर ठरवलेलं आहे। नाहीतर कोणतं गाठोडं आपण गाठोडं जमा करतो, असं गाठोडं जमा करतो की ज्याचा बोजा आपल्यालाही होतो आणि आपण गेल्यानंतर तो बोजा उतरवता उतरवता सांभाळता सांभाळता बाकीच्यांना सुद्धा त्रास होतो। विठ्ठल विठ्ठल आपण कोणतं गाठोडं निर्माण करतो, कोणतं गाठोडं आहे? दृष्टांत सांगायचं ठरलं तर एका राजाला वाटलं की आपले सैनिक आहे, त्यांनी सांगितलं काही चूक करायची नाही, सगळ्यांनी शिस्त पाळायची, सगळ्यांनी नियमाचं पालन करायचं। कोणाला सांगितलं? दंडक केला राजाने, सैनिकाला सांगितलं चाललेले आहे, परंतु जे दोन सैनिक होते त्यांच्याकडे थोडंसं काही चूक घडली आणि त्यांच्याकडून अपराध घडला। राजाने सांगितलं होतं तुम्हाला चूक करायची नाही। पहा, या सृष्टीमध्ये जो चूक करतो ना त्याला शिक्षा भोगावीच लागते, कोणीही असो। भगवंताचं नामस्मरण न करणं, भगवंताला विसरणं ही सुद्धा काय आहे? एक चूकच आहे। म्हणून त्याची शिक्षा भगवंत आपल्याला देणार आहे। कोणती शिक्षा देईल? आपल्याला अशा जन्मामध्ये घालील
विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणी 84 भगवान परमात्मा आपल्याला शिक्षे देईल. काय करील? 84 लक्ष जन्मामध्ये टाकून देईल. मनुष्य देह देणार नाही, कारण भगवंताने आपल्याला काय दिलं? मनुष्य देह दिला, हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, सगळं दिले की नाही? मग जर आपण त्याचा उपयोग देवासाठी केला नाही, फक्त संसारासाठी केला, हाताचा उपयोग फक्त संसारासाठी केला, कानाचा उपयोग, डोळ्याचा उपयोग फक्त संसारासाठी केला, भगवंत काय करतील? आलं का कधी आपल्या डोक्यामध्ये विचार आला का कधी आपल्या मनामध्ये? भगवंत काय करतील जर आपण भगवंताचं भजन केलं नाही? भगवंत काय करणार नाही? तुम्हाला काय काठी घेऊन उभे नाही राहणार, पण भगवंत पुन्हा आपल्याला हात देणार नाही. जर डोळ्याने भगवंताचं रूप पाहिलं नाही, इथे येऊन सुद्धा जर आपण सप्ताहामध्ये आलो नाही, कानाने श्रवण केलं नाही, कथा ऐकली नाही, भगवंत आपल्याला कान देणार नाही, बिन कानाचं करून टाकते, कान जप्त करून टाकते. मग भगवंताचे जर आपण याचा उपयोग जर भगवंतासाठी केला नाही, भगवंत आपले एक एक इंद्रिय जप्त करून टाकते. मग सरपटणारं व्हावं लागेल, बिन कानाचं व्हावं लागेल, बिन हाताचं व्हावं लागेल. आहे का नाही? काही प्राणी त्यांना हात नाही, त्यांना कशाने पाणी प्यावं लागतं, कशाने चारा खावा लागतो. मग तशी गोष्ट आहे. म्हणून भगवान परमात्म्या विचार करता, जर तुम्ही आपण जर देवाने दिलेलं त्याचा उपयोग त्याच्यासाठी केला नाही तर आपलं जप्त होईल. अशा प्रकारे त्या राजेसाहेबांनी सांगितलं, तुम्ही चूक केली पण तुम्हाला शिक्षा आहे. काय शिक्षा आहे? तुम्हाला 10 किलोचं बोजा घ्यायचा आणि 100 किलोमीटर पर्यंत चालायचं, तिथे ते टाकून द्यायचा. ही शिक्षा तुम्हाला आहे. एकाने विचार केला, चला आता घ्यावं तर लागणार आहे, मोजून 10 किलो घेतलं, 1 ग्रॅम सुद्धा जास्त नाही, असा दगड शोधला आणि घेतला, चुंबळ केली, डोक्यावर घेतला, चालायला लागला. दुसरा होता जर शिक, त्याला संतांचं काय होतं? सानिध्य होतं. म्हणून संतांचं सानिध्य लागतं. बरोबर, संसार चांगला करण्यासाठी सुद्धा कोणाचे सानिध्य पाहिजे? ज्याच्या जीवनामध्ये संत आहेत, महापुरुष आहेत, त्याचे संसार सुद्धा काय होतो? व्यवस्थित होतो. विठ्ठल पण त्याला सांगितलं त्या महात्म्याने, बाबा तुला 10 किलो घ्यायचं ना, तू 15 किलो घे, पण काय घे? काजू घे, बदाम घे, लाडू घे, असे पदार्थ घे, डाळीचे लाडू कर, चांगले टबुके टबुके गावरान तुपातले, आणि त्याचा बोजा घे. 10 काय 15 किलो घे. त्याने घेतला. राजेसाहेबांनी सांगितलं, हे पहा आम्ही बोजा घेतला, चालत आहे. आता दगड घेणारा काय करतो? दगड घेतो, डोक्यावर चालतो, थकला की झाडाखाली बसतो, इकडे तिकडे फळं काय मिळालं तर खातो, नाही मिळालं तर झाडाचे पानं खातो, चालतो. पण हा जो आहे, हा काय करतो? आपलंच गाठोडं उतरवतो, त्याच्यामध्ये असलेले 2 टबुके टबुके लाडू घेतो, खातो, जवळ असलेलं पाणी पितो, त्याला शक्ती येते, पुन्हा चालायला लागतो. बरोबर आहे की नाही? आपली स्थिती कोणासारखी सांगू? आपली स्थिती त्या दगड वाहणाऱ्यासारखी आहे. विठ्ठल बोजा तर आपल्याला घ्यायचा, संसाराचाही घ्यावा लागेल, परमार्थाचाही घ्यावा लागेल, पण आपण संसाराचा घेतो, जड असलेला दगडाचा बोजा घेतो, आणि पुन्हा जन्म मरणाच्या दबावाखाली आपण दबून जातो, पुन्हा त्याचा दबाव आपल्याला पडतो, पुन्हा जन्म मरण घ्यावं लागतं. बरोबर आहे की नाही? म्हणून संत सांगता, तुम्ही ते घेऊ सर, तुम्ही राम नामाचे लाडू घ्या, हरिनामाचे लाडू घ्या, हरी कथा रूपी तुम्ही लाडू शंकरपाळे घ्या, की जेणेकरून ते तुम्हाला इथेही प्रवासात काम येतील, आणि हा प्रवास संपल्यानंतर पुढच्याही प्रवासाला काम. ऐसा लाभ बांधा गाठी गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. हे विठ्ठल पायी पडली मिठी, विठ्ठल पायी पडली मिठी, ऐसा लाभ बांधा गाठी गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडली मिठी, विठ्ठल पायी पडली मिठी, ऐसा लाभ बांधा गाठी गाठी, ऐसा
कसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. मग मी तर म्हणेल की आपल्याला इथे यायचंच आहे ना. 7 दिवस हप्त्याला आपण येणारच आहोत. 7 दिवस कीर्तनाला येणारच आहोत. येणार आहे की नाही? मग मला असं वाटतं जर आपल्याला यायचंच आहे, 7 दिवस इथं येऊन बसायचंच आहे, मग बसून नुसतं बसायचं का पुतळ्यासारखं? विचार करा ना थोडंसं. नुसतं बसायचं की भगवंताचं चिंतन करायचं? सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणायचं की इकडं तिकडं पाहत बसायचं? आपण पाहायचं. तुम्ही विचार करत असताना हे सगळे टाळकरी आहेत, महाराज मंडळी आहेत, इतके दूरवरून आले, त्यांना काही कशासाठी आणलं? हे त्यांचं काम आहे असं आपल्याला वाटत असं. बरोबर आहे की नाही? पण नाही, आपल्याला सुद्धा यायचंच आहे, बसायचंच आहे. 2 तास आता इथून उठता येईल का? मग जेवढं होता होईल तेवढं काय करायचं? नामस्मरण करायचं. इकडं विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले का आपण त्यांच्या दुप्पट विठ्ठल विठ्ठल करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आता 7 दिवस आपल्याला काय करायचं? यायचंच आहे ना. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करतायचं. जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची. उलट संत महात्म्या तर सांगतात की काय आपल्या घरातून आपण बाहेर पडलो ना, चला कीर्तनाला निघालो, आपल्या घरातून बाहेर पडतो ना, मग जे पै पै येतात ना पायाने चालत, त्यांच्यासाठी फार. गाडीने येणाऱ्यासाठी नाही, थोडंसं गाडीने येणाऱ्याला सुटका थोडीशी. कारण ते जर तसं करायला लागले तर खड्ड्यात गाडी आदळायला बसली, परत म्हणतील की महाराजांनी सांगितलं होतं, आहे की नाही? मग जे पायी पायी येतात, घरातून पहिलं पाऊल बाहेर पडलं की नामस्मरण करायला सुरू करायचं. इथं आपलं जोपर्यंत दर्शन होतंय सगळं घ्यायचं, आल्यानंतर सगळ्याचं दर्शन घ्यायचं, आणि कीर्तनात येऊन बसेपर्यंत काय करायचं? नामस्मरण. किती नामस्मरण होईल बरं? 1000-2000 नामस्मरण सहज होईल ना, फुकटच होईल ना. काय त्यासाठी काही आपल्याला बिल येणार आहे का? काही कोणी काही आपल्याला बिल काढेल का? काही बिल द्यावं लागेल का? आपलं सहज नामस्मरण होईल. म्हणून अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये किल्ली जी चावी आहे ती चावी देणारे संत सद्गुरू आपल्या जीवनामध्ये पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता उद्यापासून एवढंच करायचं, नामस्मरण करत करत यायचं. कीर्तन झालं, कीर्तनात बसलं तरी नामस्मरण करायचं. कीर्तन झालं, भोजनाच्या पंक्तीला बसलं तरी नामस्मरण करीत भोजन करायचं, प्रसाद घ्यायचा. आणि प्रसाद झाला, आपलं आपलं पात्र काय असेल तसं शिस्तीत ठेवून हात धुवून पाणी पिऊन पुन्हा घरी जायचं. आणि घरात पहिलं पाऊल टाकलं की देवाला धन्यवाद द्यायचे. देवा, आज एवढं नामस्मरण झालं, तुझ्या चरणी समर्पण. विठ्ठल विठ्ठल. बस एवढं जर केलं ना, समजायचं पहिल्या दिवसाचं कीर्तन काय झालं? सफळ झालं. आणि याच्यात मध्ये काय? तुम्ही केलेलं पुण्य मला येणार आहे का? मला येईल का? मला माझं नामस्मरण करावंच लागणार आहे. पण तुम्ही केलं, तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये ते काय त्याचा होईल? संचय होणार आहे. अशा प्रकारे म्हणून महाराज सांगतात की आम्ही काय करू? सतत नामस्मरण करू. ही जी प्रक्रिया आहे ही महाराजांनी सांगितलेली या अभंगातून सांगतात की सदा नाम घोष करू हरिकथा. सतत काय करू? नामस्मरण करू. आणि हरिकथा कधी करू? हरिकथा जेव्हा सप्ताह असेल, मंदिरात असेल, एकादशी असेल, त्यावेळेस हरीची कथा करू. नाहीतर नामस्मरण सतत करू. दिवसा करू, रात्री करू, घरी करू, बाहेर करू, चालताना करू, बोलताना करू, सतत नामस्मरण करू. आणि त्या नामस्मरणामुळे आमच्या जीवनात काय प्राप्त झालं? सतत केलेलं नामस्मरण, म्हणून सतत मिळणारं समाधान आहे. महाराज तर सांगतात आम्ही नामस्मरण चिंतन केलं, एवढं नामस्मरण चिंतन केलं, एवढं की त्या नामस्मरणाचे आम्ही काय बनवले? अलंकार बनवले. ते अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख
सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार डुलत सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भया तुला जातो आनंदे निर्भया तुला जातो सर्व सुख सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसे महाराज सांगतात आम्ही काय केलं या नामस्मरणाचेच अलंकार बनवले या सुखाचेच काय बनवले अलंकार बनवले आपल्यासारखे अलंकार बनवले का आपलं कसं आहे गळ्यामध्ये सोन्याचे कानामध्ये सोन्याचे हातामध्ये सोन्याचे शिकडं तिकडं काय सोन्याचे अलंकार पण महाराज सांगतात आम्ही सुद्धा अलंकार बनवले पण कोणते अलंकार चोरांनी चोरून नेता येतील असे अलंकार नाही की जे काळ आणि यम आहे यांच्यावर जे मात करणारे आहे असे अलंकार आणि ते अलंकार म्हणजे कसे तर नामरूपी अलंकार बनवले तुम्ही म्हणता कसं काय बनवले असतील नामाचे कसे अलंकार होते आम्हाला तर माहित नाही मग कानामध्ये आपण अलंकार घालतो ना मग महाराजांनी कानालाही अलंकार घातला कोणता हरिकथेचा श्रवण भक्ती केली श्रवण करत राहणं भगवंताचं नामस्मरण असेल कथा असेल श्रवण करायचं हा अलंकार कानाला दिला मुखाला अलंकार घातला मुखाला कोणता अलंकार मुखाने सतत नामस्मरण करायचं सतत चिंतन करायचं डोळ्याला अलंकार दिला तुम्ही म्हणताना आम्ही कुठं डोळ्याला अलंकार देतो महाराज आपल्या पुढचे होते आपण डोळ्याला अलंकार नाही देत पण चष्मा देतो बरोबर आहे नाही चष्मा तसं महाराजांनी सुद्धा काय दिला डोळ्याला अलंकार दिला कशाचा की भगवंताचं स्वरूप पाहण्याचा अलंकार भगवंताचं सतत डोळ्याने काय करायचं स्वरूप पाहायचं पायाला अलंकार दिला घुंगर नाही बांधले पायामध्ये तर पायाला अलंकार दिला मंदिरामध्ये जाण्याचा तीर्थयात्रेमध्ये जाण्याचा किंवा नामस्मरण चिंतन करण्यासाठी भंडाऱ्या डोंगरावर जाण्याचा विठ्ठल म्हणून त्याच अलंकाराचं एवढं सामर्थ्य होतं जेव्हा जिजाऊ आई साहेबांना प्रश्न पडायचा आता भोजन घेऊन जायचंय कसं जायचं आता कोणत्या मार्गाने गेले असतील महाराज मग विचार करायचे कोणत्या मार्गाने गेले असेल जिथे 3 रस्ते फुटतात ना एक भंडाऱ्याच्या डोंगराकडे एक गोरड्याच्या डोंगराकडे एक भामनाथाच्या डोंगराकडे जातो त्या ठिकाणी यायचे तिथे कान लावायचे किंवा तिथली असलेली माती कानाला लावायचे ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी येईल त्या रस्त्याने समजायचे की महाराज गेले आहेत काय म्हणायचं जिथे असलेली जी भूमी होती ना त्या भूमीला जिथे महाराजांच्या चरणाचा स्पर्श व्हायचा ती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची पण पहा आपलं दुर्दैव इथलं नाही बरं कीर्तनात येतात कथेमध्ये येतात आणि ज्यावेळेस सांगतात ना भजन करा नामस्मरण करा चिंतन करा तेव्हा कोणी चिंतन करत नाही मग कशाचा प्रभाव आहे हा जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा असलेला अधिकार आहे त्यांच्या चरणाचा स्पर्श झाला माती सुद्धा काय करते विठ्ठल विठ्ठल म्हणते चोखोबरायांचे हाड सुद्धा काय म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि जनाबाई मातेच्या गौऱ्या सुद्धा काय करतात विठ्ठल विठ्ठल भजन का विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात की आम्ही आमच्या सर्वांगाला अशा प्रकारचा अलंकार दिलेला आहे म्हणून सांगितलं की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत तसे आणि आनंदाने डुलतात विचार करा एखाद्याने जर थोडस त्याला आवडणारं घेतलं सायंकाळी आणि रस्त्याने चालायला लागला तो उड्या मारतो एखादा असलं ना तो सांगतो मोठ्याने ओरडून हे सगळं माझं आहे त्याला एका दिवसात खरेदी करून टाकील कोण ज्याला जास्त झाली त्याचं सांगतो बरं इकडं नाही कोणी पण तिकडे रस्त्याने समजा तो काय सांगतो हे सगळं म्हणजे त्याला ते जास्त झालं तर तो एवढा वाटतो की स्वतः का प्रधानमंत्री आहे का असं त्याला वाटायला लागतं
मग ज्यांनी ह्या ब्रह्मांडाचा असलेला जो मालक आहे, जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये धारण केलं, ज्या हृदयामध्ये त्याला विराजमान केलं, त्यांची स्थिती काय होत असेल. म्हणून ते महाराज सांगतात, आम्ही काय करू तर त्या सुखाने, त्या आनंदामध्ये त्या आम्ही नाचतो आणि आनंद त्या ठिकाणी घेत असतो. त्या ठिकाणी आनंद घेत 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 आम्ही काय करतो, आमचं जीवन व्यतीत करतो. मग प्रश्न केला, महाराज तुम्ही विचार केला, सांगितलं तुम्ही आनंद घेत आहात, नामस्मरणाचा आनंद, पण आम्हाला तर आनंद मिळत नाही, त्याचं काय कारण आहे. त्याचं कारण महाराज सांगतात, तुम्ही मायेमध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करता, पण मायेला सोडून जो ब्रह्म, जो परमात्मा आहे, त्याच्यामध्ये जर आनंद घेतला तर खरा आनंद प्राप्त होणार आहे. आणि त्यावेळेस महाराज सांगतात, आम्ही हा आनंद घेतो आणि त्यावेळेस आम्हाला सगळा जगाचा काय होतो, विसर पडून जातो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. असोयसा कोठे आठवची नाही, असोयसा कोठे आठवची नाही, कोठे आठवची नाही, असोयसा 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 कोठे देहिका विदेही भोगुदशा भोगुदशा देहिका असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा. महाराज सांगतात की आम्ही याच देहामध्ये विदेही स्थिती प्राप्त करून घेतली. या नामाचा प्रभाव असा आहे, आम्ही जे चिंतन करतो त्याचं फळ आम्हाला अशा प्रकारचं मिळालं की आता कशाचा आठव नाठव गेले भावा भाव. सगळं काही काय झालं, आता निघून गेलं, आता सगळं निघून गेलं. आता फक्त एक राहिलं, पांडुरंग आहे आणि आम्ही आहोत, एवढंच आठवण आहे, बाकीचं सगळं विसर पडला. आणि असा विसर परमार्थात पडला पाहिजे. परमार्थ पूर्ण केव्हा झाला समजायचं की ज्या वेळेस आपल्याला विसर पडला, कशाचा, आपण कुठे बसलो याचा विसर पडला पाहिजे, आपण कोण आहोत याचाही विसर पडला पाहिजे, आपलं नाव काय आहे याचाही विसर पडला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करता करता अशी स्थिती यावी की आपल्याला सगळं विसरून जावं, आपण सगळं विसरून जावं. निर्लज्ज भोजे नाचे रंगी जे भक्त असतात ते कीर्तनामध्ये, भगवंताच्या नामामध्ये देह भान विसरून जातात. कधी कधी ते भक्त विसरतात असंच नाही, तर कधी देह भान विसरून जात असतो. एकदा नामदेवराय महाराज वाळ परमात्मा सांगतात, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला घाई झाली. कशाची, आपल्यासारखे होते काय. ज्यावेळेस कीर्तन सुरू झालं, नामदेवरायाने गजर केला, पुंडलिक वरदाचा गजर केला, पांडुरंग लगेच लगबगीने विटेवरून उडी मारली आणि सांगतात, मला जाऊ द्या, मला कीर्तनाला जायचंय. आपलं कसं असतं माहितीये ना, कीर्तन सुरू झालं, चाल झाली, सुंदर ते ध्यान झालं, विठोबा रोकमाई झाली, महाराज आले, तरीच एखादं म्हटलं ना, चला लवकर आता कीर्तन सुरू झालं, अजून कुठं सुरू झालंय, अजून चाल व्हायची, अजून हे व्हायचंय, असं असतं का. म्हणून कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर बसलं पाहिजे. पहा, कीर्तनाची मर्यादा आहे.
आणि कीर्तनाचं पूर्ण झालं तेव्हा इथून काय झालं पाहिजे, स्थान सोडलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज जरी वेळेवर नाही आले ना, उद्यापासून 7 दिवस जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत, आणि जिथं जिथं असल सुरुवातीला येऊन बसा, सुरुवातीला पहा, बसल्यानंतर आणि जो मिळणारा जो आनंद आहे तो फार वेगळा आहे. 2 तास तुम्ही बसले, 2-2.5 तास जर बसले ना, तर जे मिळणारच समाधान आहे ते फार अशा प्रकारचं परिपूर्ण अशा प्रकारचं समाधान. म्हणून पांडुरंग परमात्मा धावत निघाले आणि धावत जाऊन तिथे ज्यावेळेस जिथं कीर्तन चालू होतं तिथं काय झालं, त्या परमात्मा नाचायला लागले, संत नाचायला लागले, भक्त तल्लीन झाले नामस्मरणामध्ये. आणि पांडुरंग परमात्मा हे नृत्य करत आहे. आणि नृत्य करता करता ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा निघाले ना, पुजारी सांगतात, भगवंता अजून पितांबर नेसायचा राहिला, अजून एकच गाठ दिली, दुसरी गाठ. परमात्मा सांगतात राहू द्या, बाजली एकच गाठ. एकच गाठ घेतली, तसेच गेले. ज्यावेळेस नाचायला लागले, नृत्य करायला लागले, तर ती एक गाठ होती ती काय झाली, ढिल्ली झाली, सुटायला लागली. त्यावेळेस संत जागे करतात, बा देवा, अरे तुम्ही तुमचा पितांबर तरी सांभाळा, इतकी तुम्ही काय झालेले आहात. देव म्हणतो, मला जेव्हा भक्त नामस्मरण करतात ना, तेव्हा मला माझ्या अंगामध्ये असं प्रकारचं सळसळून येत, वेड लागतं मला. म्हणून जसं भक्ताला वेड लागतं ना भगवंताचं, तसं भगवंताला सुद्धा वेड लागत असतं भक्ताचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात की त्या ठिकाणी देहा आम्हाला आठव राहिला नाही, काही नाही, सगळं आम्ही विसरून जातो. भगवंताचं चिंतन करता करता सर्व विसर पडला. लोकांनी भक्तांनी प्रश्न केला, महाराज तुमचं बरोबर आहे, नामस्मरणाचा महिमा आम्हाला कळला, आम्ही सुद्धा आता नामस्मरण करू, उद्यापासून आता आम्ही सुद्धा नामचिंतन करू, नाम साधना करू, नामस्मरणाचे जी साधन आहे ते आम्ही त्याचा अंगीकार करू. पण महाराज आम्हाला तुम्ही हे सांगा, तुम्ही नामस्मरण केलं, तुम्ही देहाची विदेही स्थिती प्राप्त करून घेतली, पण जन्म मरणाचं काय? कारण आतापर्यंत तुम्ही केलेलं जे पुण्य आहे, त्या पुण्याचा जास्त पुण्याचा प्रभाव जास्त असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, तरी चांगल्या कुळामध्ये स्वर्गलोकामध्ये जन्म मिळेल, नसेल तर अधोगतीला जन्म मिळेल. पण पाप आणि पुण्य तर आहेच ना, पाप पुण्याचं तर फळ भोगावंच लागेल. महाराजांनी सांगितलं, या नामाचा प्रभाव असा आहे की त्या पाप पुण्याचंही काय होतं, होळी होऊन जाते, ते पाप पुण्य सुद्धा नष्ट होऊन जातं. हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे तुका म्हणे
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. महाराज सांगतात की त्याचं कारण असं की आम्ही नामस्मरण करून करून अशी स्थिती प्राप्त झाली की आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो म्हणजे कसं झालो की ज्याच्यामध्ये आता पापही शिल्लक नाही. अग्नी काय करतो? लाकडं टाकले तरी भस्म, कोळसा टाकला तरी भस्म, गौऱ्या टाकल्या तरी, वल्ल्या गौऱ्या टाकल्या तरी काय करतं? भस्म करून टाकतो की. तसं या ज्ञान अग्नीने आम्ही काय झालो? अग्नि स्वरूप प्राप्त झालं. नामस्मरणामुळे ज्ञानाग्नी प्रज्वलित झालं. त्या ज्ञानाग्नीने काय केलं? पापही गेलं आणि पुण्यही गेलं. आता जन्म मरणाला कारणीभूत असलेलं पाप आणि पुण्य संपून गेलं. त्यामुळे आता आम्हाला भीती नाही. म्हणून सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. म्हणून आता आम्हाला कोणत्या प्रकारची भीती राहिली नाही. त्याचं कारण आम्ही जीवनामध्ये नामस्मरण केलेलं आहे. म्हणून संत सांगतात आपणही आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करावं. एवढं नामस्मरण करावं, एवढं नामस्मरण करावं की आपलं पुण्यही शिल्लक राहू नये. कारण तुम्ही म्हणता पुण्य तर चांगलं आहे, पुण्याचा तर आपण संचय करत असतो, पण पुण्य सुद्धा काय होतं? बंधन आहे. केव्हा बंधन आहे? ज्यावेळेस अतिपुण्य होतं त्यावेळेस आपल्याला कुठं जावं लागेल? स्वर्ग लोकाला जावं लागेल, चांगल्या गतीला जावं लागेल. पण चांगल्या गतीला जाणं हे सुद्धा काय बंधनच आहे ना. जसं लोखंडाची बेडी आहे आणि सोन्याची बेडी आहे. बेडी कोणतीही असली तरी काय आहे? बंधन आहे. तसं पापही बंधन आहे आणि पुण्यही बंधन आहे, जे जन्म मरणाला कारणीभूत आहे. म्हणून महाराज सांगतात नामस्मरणाची साधना केली, सगळं पापही गेलं, पुण्यही गेलं, आता काहीच शिल्लक राहिलं नाही. आता फक्त काय आहे तर जेवढं जीवन आहे तेवढं फक्त काय करायचं? भगवंताचं भजन करायचं. राहिलेल्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन करायचं. म्हणून सांगितलं सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत. तसे म्हणून महाराज सांगतात की आता आम्ही इथून पुढे सतत नामस्मरण करणार आहोत, सतत चिंतन करणार. आपणही असा संकल्प करावा. या केशव भगवंताच्या पावन पवित्र दरबारामध्ये आपण आलो, विराजमान झालो, दररोज येत आहोत, सेवा करत आहोत, तनाने मनाने धनाने. जेवढी काही सेवा करता येईल तेवढी सेवा करायची. जेवढं काही सेवेचं फळ आपल्याला प्राप्त करून घेता येईल तेवढं करायचं. परंतु त्यामध्ये नाम साधना आहे. जेव्हा जेव्हा इथं काही उत्सव असेल तर या परिसरात काय सगळ्या भाविकांनी आवर्जून हजर राहायचं. हजर राहायचं. जे काही सेवा करता येईल, कोणतीही सेवा असू दे, सेवा लहान मोठी नसते. पहा, जी सेवा मिळेल, वाढण्याची सेवा मिळेल, अन्नदानाची सेवा मिळेल, दुसरी काही सेवा मिळेल, जेवढी जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. का? कारण हे जे तीर्थ आहे या तीर्थामध्ये जर आपण सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने प्राप्त होणार आहे. म्हणून काही जर सेवा नसेल, एखादं म्हणून आमच्याकडे काही सेवा नाही, तर त्यांनी काय करावं? श्रवणाची सेवा करावी. श्रवणाची देखील सेवाच आहे. इथं यावं, श्रवण करावं, नामस्मरण करावं, चिंतन करावं आणि आपल्या जीवनाचं काय करून घ्यावं? सार्थक करून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा हाच आशय आहे सांगण्याचा. जे नामाचं महत्व आहे तेही प्रतिपादन केलं. नामाचा घोष कशा प्रकारे करायचा हेही सांगितलं. नाम घोष केल्याने काय फल प्राप्त होतं हेही
सांगितलं आणि नामघोष केल्यानंतर शेवटची स्थिती कोणती प्राप्त होती तीही या अभंगामध्ये सांगितले, म्हणजे सगळं यामध्ये सांगितलेलं आहे। आणि अशा प्रकारे यथामती यथावकाश भगवंताच्या पावन पवित्र दरबारामध्ये पहा, केशव गोविंद भगवंताचा हा पावन पवित्र दरबार, संत असलेली संतांची ही असलेली कर्मभूमी आहे आणि या संतांची तपश्चर्या म्हणून आज इथे केशव भगवंत विराजमान झालेले आहेत। जर संत प्रगट झाले नसते, या भूलोकामध्ये संतच आले नसते, त्यांनी तप केलं नसतं, त्यांनी भगवंताची आराधना केली नसती, त्यांनी विठ्ठलाची आराधना करून अशा प्रकार तप केलं नसतं तर भगवंत आले असते का? ही त्यांच्या असलेली पुण्याई आहे। आणि या परिसरावर हे एवढं दिव्य स्थान आहे, ते जर संत आले नसते तर आपल्याला माहीत झालं असतं का? या ठिकाणी आज आपण येऊन बसलो असतो का नाही? ही सगळी या संतांची कृपा आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण जेवढी सेवा इथे करणार आहोत, संतांची कृपा, भगवंताची कृपा, परमात्म्याची कृपा, सगळे इथे असलेले सगळे देवी देवता एकत्र, जिथे ब्रह्मा विष्णू महे तिन्ही देव एकत्र आले आणि असे संतही आले आणि त्यानंतर हजारो साधक या ठिकाणी येऊन त्यांनी नाम साधना केली असेल। आणि काय माहित आजही एक साधना करत असेल दृश्य अदृश्य रूपामध्ये, कदाचित आपल्याला दिसत नसेल, कदाचित आजही भगवान शंकर इथे येत असतील, साधन करत असतील, चिंतन करत असतील, केव्हा निघून जात असतील आपल्याला माहिती आहे का? नाही। म्हणून या भूमीचे असलेले पावित्र्य राखायचं, या भूमीवर असलेलं पावित्र्य इथे या परिसरामध्ये पावित्र्य ठेवायचं, नामस्मरण चिंतन करायचं, साधना करायची, घरोघरी जी सेवा मिळालेली आहे ती सेवा करून आपलं काय करून घ्यायचं, कृतार्थ जीवनात जो जन्म तर आहेच, पण या परिसरामध्ये मिळाला, प्रवरामाईच्या तीरावर या परिसरामध्ये आपल्याला जन्म मिळाला, त्याचं सार्थक केल्याशिवाय राहायचं नाही। आणि ते सार्थक करण्याचा जो उपदेश आपल्याला संतांनी केलेला आहे, त्या संतांचा आपण अनुग्रह प्राप्त करून घ्यावा, त्या संतांनी मार्ग दाखवलेला त्या मार्गाने आपण वाटचाल करावी। म्हणून ज्या संतांनी आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, मार्ग दाखवला, त्या संतांचा आपण प्रेमाने भजन करू। ज्ञानेश्वर अशा प्रकारे या ठिकाणी यथावकाश अल्पमतीने जे काही सद्गुरू स्वानंद सुख निवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना जे काही गुरुदेवांनी आपल्याला जे गुरु काही ज्ञान दिलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे गुरुजनांनी जी काही विद्या दिली ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला। आणि त्यावेळेस गुरुजनांनी सांगितलं होतं की काय करावं, एकांत स्थानामध्ये जावं आणि एकांत स्थानी जाऊन काळ सारावा चिंतनी एकांतवासी। आणि योगायोगाची गोष्ट अशी की ज्यावेळेस माझी परीक्षा होती आणि शेवटचा जी परीक्षा, शेवट परीक्षेचं कीर्तन होतं, त्यावेळेस सुद्धा काय झालं माहिती का? हाच अभंग आला, कोणता? काळ सारावा चिंतनी। तेव्हापासून ठरवलं बस एकांतामध्ये राहायचं, नामस्मरण चिंतन करायचं, साधना करायची आणि आली सेवा तर करायची नाही तर आपलं नामस्मरण चिंतन करत राहायचं। म्हणून आज योगायोगाने भगवान परमात्म्याची इच्छा असेल आणि या परिसरामध्ये असलेले सर्व भाविक नियोजक मंडळ आहे, त्यांची असलेली ही प्रेरणा, भगवंताने त्यांना प्रेरणा दिली, त्यांचा निरोप माझ्यापर्यंत आला। म्हणून आज या पावन पवित्र दरबारामध्ये खरंच कृतार्थ होण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे। इथे सेवा घडणं ही काही सामान्य गोष्ट नाही। इथं येऊन बसणं सुद्धा, इथं दर्शन होणं सुद्धा दुर्लभ आहे, इथं दर्शन होणं सुद्धा सहज शक्य नाही। जे भाग्यवान आहे, जे पुण्यवान आहे, ज्यांच्यावर भगवंताची कृपा आहे, त्यांनाच अशा प्रकारचं दर्शन होत असतं। म्हणून आज या ठिकाणी सेवा प्राप्त झाली आणि तुम्ही सगळे या परिसरामध्ये खरंच भाग्यवान आहात, दिव्य अशा प्रकारचे आत्मे आहात, दिव्य अशा प्रकारची विभूती आहात आणि म्हणून तुमची सेवा करण्याचे योग इथे प्राप्त झाला। विशेष हे आहे भगवंताच्या दरबारामध्ये आणि परमार्थ क्षेत्रामध्ये जे काही त्या ठिकाणी ही साधना करत आहेत त्यांच्या पुढेच या साधनेचं विवेचन करण्याचा प्रसंग प्राप्त झाला। या ठिकाणी असलेले जे विश्वस्त मंडळ आहे, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, कार्यकारिणी मंडळ, ते सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे। म्हणून इथे असा प्रकारचा विकास होत चाललाय, अजून भरभराट हो, अजून विकास हो आणि आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर या क्षेत्राचा महिमा महाराष्ट्राच्या नव्हे तर
तर भारताच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी विराजमान व्हावा आणि प्रत्येकाच्या घरोघरापर्यंत पोहोचावं की हे असं भगवान शंकराचं आणि भगवान विष्णुदेवाचं असं एक ठिकाण आहे. पुस्तकामध्ये ग्रंथांच्या माध्यमातून वर्णन प्रत्येकापर्यंत पोहोचावं आणि अशा प्रकारे प्रत्येकाला इच्छा व्हावी की इथे एक तरी सेवा करावी. अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र व्हावं त्यासाठी कार्यकारिणी मंडळ आहे आणि सगळे या परिसरातील असलेले भगवत प्रेमी आहेत, सगळे महाराज मंडळी आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारची साथ दिली. पहिला दिवस आहे पण असं वाटलं की पहिला दिवस आहे नाही, कारण सगळे असलेले गुणीजन मंडळी आहे, महाराज मंडळी आहे, सगळे दिव्य अशा प्रकारचे परमार्थ क्षेत्रामध्ये आणि आपणही सगळे विराजमान झालेले आहात. वेळेवर आले, अर्धा तास का होईना उशिरा आले पण समजायचं वेळेवर आले. उद्यापासून बरोबर वेळेवर सगळे या आणि या सोहळ्याचा अशाच प्रकारचा सोहळा वाढवा आणि जेवढी होता होईल तेवढी नामस्मरणाची सेवा करा. अशा प्रकारे सर्वांना धन्यवाद. भगवान परमात्म्याला धन्यवाद की भगवान परमात्म्याने सेवा करून घेतली. मृदुंगाचार्य आहे, पेटी मास्तर आहेत, सगळे गायक मंडळी, सर्वांना धन्यवाद. ट्रस्टी मंडळीला, कार्यकारिणी मंडळीला धन्यवाद आणि सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करून झालेली सेवा केशव गोविंद भगवंताच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय महाराज की जय. कृपया सगळ्यांना नम्र विनंती, कोणी जागा सोडू नका. आपल्याला हरिहर केशव गोविंद भगवान यांचं बिल्वतीर्थ या पुस्तकाचं आपल्या महाराजांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन करायचं आहे. तरी कुणीही कृपया एक 10 मिनटं जागा सोडू नका. या ठिकाणी हरिहर केशव गोविंद भगवान वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी वैकुंठवासी दत्तोबा खानविलकर